अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा भरण्याची तयारी आता सुरू. 10 मार्चला बारामती विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार. निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू. सलग चौथ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक. शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि प्रतिभा पवारांची उपस्थिती. पार्थ पवार विद्याप्रतिष्ठानमध्ये विश्वस्त होण्याची शक्यता. 10 तारखेला आम्ही सुनेत्रा पवारांसोबत चर्चा करणार. राष्ट्रवादी विलीनीकरणावर सुनेत्रा पवार निर्णय घेतील. सुनील तटकरेंकडून स्पष्ट. 10 तारखेचा प्रेझेंटेशन डिटेलमध्ये असणार. अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल सर्वांच्या मनात शंका. अपघातासंदर्भातील प्रश्न 10 तारखेला मांडणार. रोहित पवारांची माहिती. रामदास कदमांचं वक्तव्य गलिच्छ. आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा अधिकार आमचा. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. तुम्ही मातोश्री सोडली तेव्हा आम्ही कधी विचारलं नव्हतं. तटकरेंचा हल्लाबोल. दादांची राग विझली नव्हती तरी सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली अशी टीका रामदास कदमांनी तटकरेंवर केली होती. तुमचा पक्ष काय निर्णय घेतो याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. फक्त सुनेत्रा पवारांचा शपथविधी लवकर होऊ नये इतकंच मत होतं. कुणावर टीका केली नाही. संजय शिरसाट यांचं सुनील तटकरेंना प्रत्युत्तर. तटकरे पटेलांनी बैठक बोलावून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे ते विलन कसे ठरू शकतात. मुश्रीफांचा सवाल. तर दादांच्या निधनानंतर परिस्थितीनुसार निर्णय. हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. 35 ते 40 वर्षांमध्ये पहिल्यांदा अजितदादा प्रचारामध्ये नाहीयेत. दुःखद प्रसंगात आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय. हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान नेता आपल्यामध्ये नसल्याचंही हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य. 9 तारखेचा निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष टाळावा. सुनील तटकरेंचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फेसबुकद्वारे आवाहन. विजयी मिरवणूक, रोड शो, फटाके न फोडण्याचं तटकरेंचं आवाहन. संयम, शिस्त, साधेपणा राखणं हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची बिनविरोध निवड. ठाकरेंकडून विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय. तर शिवसेनेचे संजय घाडी मुंबईचे उपमहापौर. अभ्यासू व्यक्तिमत्व महापौरपदी विराजमान. महिलांचाही सन्मान. रितू तावडे आक्रमक आणि अभ्यासू असल्यामुळे महापौर पदाला न्याय देतील. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचे बीएमसीच्या महापौर उपमहापौर निवडणुकीत उमेदवार ठाकरेंकडून दिला नाही. अपशकुन करणार नाही. सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करणार. गटनेत्या किशोरी पेडणेकरांकडून स्पष्ट. मुंबई महापालिकेचा सुधार आणि बेस्ट समितीची निवड 23 तारखेला होणार. महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा मार्चमध्ये सादर होण्याची शक्यता. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन ढाब्यावर आढळले. काही लोक या ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप. एका हॉटेलवर ईव्हीएम मशीन घेऊन जाताना पकडल्याचा दावा. 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समित्यांसाठी राज्यभरात 70% मतदान झाल्याचा अंदाज. 7438 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद. उद्या निकाल जाहीर होणार. साताऱ्यातील माण तालुक्यातील माडी मतदान केंद्रावर अज्ञात व्यक्तीने केलं मतदान. मूळ मतदारांचा मतदान केंद्रावर गोंधळ. पडताळणी करून संबंधित मतदाराला निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याची परवानगी दिली. परभणीत मतदार यादीत नाव नसल्यानं तरुण आक्रमक. मतपेट्या स्ट्रॉंगरूमकडे नेण्यास तरुणाचा विरोध. तर परभणीच्या सेलू तालुक्यातील मोरेगावमधील ही घटना. सोलापूरच्या वेळापूर पोलीस ठाण्यासमोर खासदार धैर्यशील मोहिते आमदार उत्तम जानकरांचं आंदोलन. पोलीस अधिकाऱ्याकडून कार्यकर्त्याला मारहाण झाल्याने आक्रमक. पोलीस अधिकारी विजय गोसावी भाजपचे दलाल. उत्तम जानकरांचा आरोप. नागपूरच्या नवनिर्वाचित महापौरांना मिळणार पहिल्यांदा शासकीय बंगला. सिव्हिल लाईन्स परिसरातील बंगला महापौरांना देण्याच्या मागणीचे प्रशासकीय स्तरावर पत्रव्यवहार. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 6 खासदारांची बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता. सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागेसाठी निवडणूक होण्याचा अंदाज. एनसीपी 2, भाजप 3, शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश. संघाचे स्वयंसेवक राजकारणात आहेत. मात्र संघ हा राजकीय पक्ष नाही. संघाला समजून घ्यायचं असेल तर संघाचा अनुभव घ्या. वरळीमधील व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईच्या वरळीत कार्यक्रम. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी. सरकार आहे की सर्कस. पियुष गोयल, एस जयशंकर यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची टीका. रशियन तेल खरेदीबाबत दोन्ही मंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका. कुंभमेळ्यासाठी वॉशतांत्रिक सल्लागार समिती गठीत. पाणी स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थापनेसाठी मार्गदर्शन करणार. IIT मुंबई, युनिसेफ, वर्ल्ड बँकेच्या तज्ज्ञांचा समावेश असणार.
बुलढाण्याच्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। आज संत गजानन महाराज यांचा 148वा प्रकट दिन सोहळा। शेगावात जवळपास 700 दिंड्या आणि 3 लाखाहून अधिक भाविक दाखल। कोकण गोवा मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी। एलटीटी करमाळी ते एलटीटी टर्मिनसच्या साप्ताहिक एक्सप्रेसला मडगाव जंक्शन पर्यंत सेवेला मुदतवाढ। आता ही विस्तारित सेवा 16 एप्रिल पर्यंत सुरू राहणार। राज्यात बांधकामांना परवानगी देणाऱ्या एकूण 481 नियोजन प्राधिकरणाची महारेराला जोड। यामुळे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र पडताळण्याची सोय उपलब्ध असून यामुळे अनियमिततांना आता पायबंद बसायला मदत होईल। 10वी-12वी परीक्षेसाठी मुंबईत पोलीस बंदोबस्तात तैनात। मुंबई विभागात बोर्डाच्या परीक्षा कॉपी मुक्त करण्यासाठी शिक्षण मंडळाकडून पोलीस आयुक्तांना पत्र। परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्याचे पत्रातून निर्देश। मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांची वाढ। सीएनजीचे नवीन दर किरकोळ दर 81 रुपये प्रति किलो एवढे झाले, तर महानगर गॅस लिमिटेडने ही दरवाढ जाहीर केली। वांद्रे पश्चिम आणि खार परिसरात 10 तारखेला मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार। सकाळी 10 पासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 14 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार। पालीहिल जलाशयाच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद। अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामसभेत अनोखा ठराव संमत। विधवा निराधार महिलांप्रमाणेच निराधार विधुर पुरुषांना शासकीय अनुदान मिळावं असा ठराव संमत। नेदरलँडमधील एका शहराचा महापौर असलेले फाल्गुन बेनेडिक्ट हे आपल्या आईच्या शोधासाठी नागपुरात आले। 40 वर्षापूर्वी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये जन्मलेल्या अनाथ मुलाला नेदरलँडमधील दाम्पत्याने दत्तक घेतलं होतं। धुळ्यातील शिरपूरच्या खंडोबा यात्रेत घोडे विक्रीसाठी दाखल। शिरपूर शहरात घोडे बाजाराची 274 वर्ष जुनी परंपरा। पंजाब, सारंगखेडा, इंदापूर, अकलूज येथे घोडे विक्रीसाठी उपलब्ध। धुळे तालुक्यात गहू पिकावर मावा तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्याकडून कीटकनाशकांची फवारणी। मावा तुडतुड्या रोगामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता। जळगावात भीम प्रतिष्ठानतर्फे माता रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक। शिवतीर्थ मैदानापासून संपूर्ण जळगाव शहरात मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। अमरावती पोलीस आयुक्तांकडून नागरिकांसाठी लोक दरबाराचं आयोजन। लोक दरबाराच्या माध्यमातून 36 तक्रारींचं निराकरण। दर शनिवारी अमरावतीत लोक दरबाराचं आयोजन।